नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। केंद्रीय दूरसंचार मंत्री श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात विकास कामे शक्य। मंत्री हसन मुश्रीफ। शिंदे सरकार प्रतिष्ठानतर्फे सत्कार। ग्वाल्हेर संस्थानचे अधिपती तथा केंद्रीय दूरसंचार मंत्री श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे। आपले मूळ गाव हे महाराष्ट्रातील असल्याने त्यांना महाराष्ट्र राज्याविषयी विशेष आस्था आणि आत्मीयता आहे। त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जास्तीत जास्त निधी आणून विकास कामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली। श्रीमंत सरदार दिल्ली दिग्विजय वीर महाराजा महाजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय शिंदे सरकार परिवाराच्या वतीने सचिन शिंदे यांनी शनिवारी सकाळी 9 वाजता मंत्री मुश्रीफ यांचा मुंबई येथील शासकीय निवासस्थानी शिंदे शाही पगडी, शाल, श्रीफळ आणि तलवार देऊन विशेष सत्कार केला। त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांनी केंद्रीय मंत्री श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांच्याविषयी मत व्यक्त केले। केंद्रीय दूरसंचार विभागाकडून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कामे व्हावीत, सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न व्हावेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे निश्चित प्रयत्नशील आहेत। ते निश्चितपणे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी याविषयी चर्चा करतील, असे मुश्रीफ यांनी नमूद केले। सचिन शिंदे यांनी यापुढील श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांच्या महाराष्ट्र भेटीमध्ये आपल्याबरोबर चर्चा केली जाईल, स्वतः श्रीमंत आपल्याबरोबर बोलतील, असे निदर्शनास आणून दिले। कोरेगाव येथे श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, श्रींची सवाद्य मिरवणूक। कोरेगाव शहरातील गणेश मंडळ बाजारपेठ ट्रस्टच्या वतीने श्री गणेश जयंती शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली। दुपारी 12:33 श्रींचा जन्मकाळ झाला। त्यानंतर आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांनी गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी गणेश भक्तांशी संवाद साधला। गणेश मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक विधी सुरू झाले होते। शनिवारी सकाळी 6 वाजता श्री व सौ विशाल नारायण पवार यांच्या हस्ते श्रींची महापूजा करण्यात आली। 8 वाजता पवन मच्छिंद्र कुंभार यांच्या हस्ते पालखी पूजन झाले। 10:30 वाजता कीर्तनकार हरिभक्त पारायण भक्ती काने देशपांडे यांचे श्रींचे जन्मकाळाचे कीर्तन झाले। दुपारी 12:33 श्रींचा जन्मकाळ झाला। त्यानंतर सुंठवडा वाटप करण्यात आला। दुपारी श्रींच्या सौभाग्य मिरवणुकीस प्रारंभ झाला। गणेश जयंती उत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांचा गणेश भक्तांनी लाभ घेतला। मी संपूर्ण कोरेगाववासियांना देतो। गणेश आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये विघ्नहर्त्याचं प्रतीक आहे। गणेशाचं स्मरण केलं तर गणेशाची पूजा केली तर आपल्यावरची विघ्न कमी होतात, विघ्न जातात, असं आपली संस्कृती सांगते, आपले पूर्वज सांगतात। म्हणून आपण गणेशाचं कुठलीही पूजेची सुरुवात ही श्री गणेशाचं स्तवन करू, म्हणजेच त्याचं आपण स्तुती करून त्या ठिकाणी करतो। ही आपली संस्कृती। आज गणेश जयंती त्याची कारण या प्रत्येकांच्या माध्यमातून आपल्याला शक्ती मिळते आणि आपल्या मनाची शुद्धता होते। गणेशाच्या प्रत्येकाचं जर आपण पूजन केलं, गणेशाचं जर स्मरण केलं तर निश्चित आपल्या मनाचं मालिन्य निर्माण झालं, आपलं मन स्वच्छ होतं आणि आपल्यावरची विघ्न निघून जातात। म्हणून आपण काय गणेश मूर्तीचं किंवा गणेशाचं सदैव नामस्मरण केलं पाहिजे। म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा थांबतो। रामकृष्ण हरी। शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची दूरदृष्टी आणि विकासात्मक भूमिकेमुळे सर्वजण त्यांच्याकडे आकर्षित होतात। पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटनेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि
महानगरपालिकेच्या निवडणुकीत विधानसभेसारखेच यश मिळावं यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न असून पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे। एकनाथ शिंदे यांची दूरदृष्टी आणि विकासात्मक भूमिका सर्वजण त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत, अशी प्रतिक्रिया पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता दिली। गेले काही दिवसांपासून शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढतच चाललेली पाहायला मिळत आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांचा आत्मविश्वास हा चांगलाच बळावला आहे। खरी शिवसेना म्हणून जनतेने आपल्याच मागे उभे राहून आपल्यावर शिक्कामोर्तब केले असल्याचा ठाम विश्वास सातत्याने एकनाथ शिंदे आणि पक्षाकडून व्यक्त केला जात आहे। त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसमधून शिवसेनेत येणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांची संख्या वाढली असल्याचे मंत्री देसाई यांनी निदर्शनास आणून दिले। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत महाराष्ट्र गेली 25 वर्ष बघतोय। अगदी ठाण्याचे नगरसेवक असल्यापासून, आमदार असल्यापासून, मंत्री असल्यापासून, मुख्यमंत्री झाल्यापर्यंत आदरणीय शिंदे साहेबांनी नेहमीच या ठिकाणी पक्षासाठी आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार हे सतत पुढे नेण्यासाठी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आणि त्यांच्या कार्यपद्धतीकडे बघून, त्यांच्या कार्यकौशल्याकडे बघून अनेक लोक, दिग्गज लोक आणि विशेषतः उबाटामधले दिग्गज लोक हे आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि मग ते आदरणीय शिंदे साहेबांना भेटतायत। आणि मी आपल्याला सांगतो की ही सतत चालू राहणारी प्रक्रिया। आपण पाहिलं मागच्या 2.5 वर्षात आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना खूप मोठे प्रवेश झाले। जवळपास 45 पेक्षा जास्त नगरसेवक मुंबई महानगरपालिकेतले हे उबाटामधनं शिवसेनेमध्ये आले। कारण आता उबाटातल्या लोकांनी सुद्धा हे ओळखलेलं आहे की कालच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे प्रचंड मताधिक्य किंवा जे प्रचंड मतदान हे शिवसेनेला झालं, म्हणजे उबाटापेक्षा जादा मतदान हे शिवसेनेला आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं। त्यामुळे आता खरी शिवसेना कुणाची, खरी वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन पुढे जाणारी शिवसेना कोणती, याच्यावर लोकांनी मतदानातनं आता शिक्कामोर्तब केलेला आहे। आणि म्हणून त्या शिवसेनेमध्ये आपण असलो पाहिजे। या भूमिकेतनं अनेक मान्यवर येत आहेत, मुंबईमधले आहेत, राज्यातल्या वेगवेगळ्या विभागातले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत। त्यामुळे ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे। आपल्याला दिसेल लवकरच की अनेक दिग्गज हे शिवसेनेमध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले आपल्याला पाहायला मिळतील। कोरेगाव शहरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सोमवारी आणि मंगळवारी जनता दरबाराचे आयोजन। आमदार महेश शिंदे राहणार उपस्थित, सोडविणार जनतेचे प्रश्न। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार महेश शिंदे यांनी मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी सोमवार दिनांक 3 आणि मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे जनता दरबाराचे आयोजन केले आहे। या दरबारामध्ये सर्व प्रशासकीय खातेप्रमुख उपस्थित राहणार असून कोरेगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारात उपस्थित राहून सोडवून घ्यावेत, असे आवाहन आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे। सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोरेगाव शहरातील सर्वसामान्य जनतेसाठी जनता दरबार होणार आहे। दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून जनता दरबार होणार आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत प्रश्न सोडवले जाणार आहेत। जनता दरबारास प्रांताधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, वनक्षेत्रपाल, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता, जलसंपदा विभागाचे उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, भारत संचार निगम लिमिटेडचे उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता यांच्यासह सर्व शासकीय निमशासकीय विभागाचे खातेप्रमुख यावेळी उपस्थित राहून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाविषयी लक्ष घालणार आहेत। स्वतः आमदार महेश शिंदे हे या तिन्ही जनता दरबारांना उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणार आहेत। कोरेगाव शहरातील नागरिकांनी जनता दरबारात उपस्थित राहून आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घ्यावी, असे आवाहन आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे।
पुण्याच्या आईने भयानक कट रचला. प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला दगडाने ठेचलं. ग्रामस्थांनी तळबीड पोलिसांनी वाचवले. आईनेच प्रियकराच्या मदतीने तरुण मुलाच्या खुनाचा कट रचल्याचा खळबळजनक प्रकार कराड तालुक्यात समोर आला आहे. प्रियकराने 2 साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला असून या प्रकरणी शुक्रवारी रात्री चौघांना अटक करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील वराडे येथे ही घटना घडली आहे. तळबीड पोलिसांनी याबाबत रात्री 8 वाजता माहिती दिली. प्रशांत शेंडगे या 24 वर्षाच्या तरुणाची आई शोभा महादेव शेंडगे हिचे जयेंद्र गोरख जावळे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या अनैतिक संबंधांना प्रशांत वारंवार विरोध करत होता. त्यामुळे आई शोभाने तिचा प्रियकर जयेंद्र जावळे याच्या मदतीने प्रशांतचा खून करण्याचा कट रचला. जयेंद्र जावळे याने त्याचे साथीदार सिद्धार्थ भावळे आणि अकबर शेख या दोघांना मदतीला घेऊन प्रशांतला रिक्षाने उमरजमधून वराडे येथील शेतात आणलं. त्या ठिकाणी त्यांनी प्रशांतला दारू पाजली तसंच दगडाने ठेचून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रशांतला जखमी अवस्थेमध्ये सोडून ते तिथून पसार झाले. पोलिसांनी प्रशांतला रुग्णालयात दाखल केले आणि तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वराडे गावच्या हद्दीत सागवानाच्या शेतामध्ये बुधवारी रात्री प्रशांत शेंडगे हा युवक जखमी अवस्थेत आढळला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी रुग्णालयात नेलं. सध्या प्रशांत याच्यावर उपचार सुरू आहेत. शोभा महादेव शेंडगे वय 38 राहणार काटेपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी तालुका हवेली जिल्हा पुणे. जयेंद्र गोरख जावळे वय 40 राहणार सांगवी तालुका हवेली जिल्हा पुणे. सिद्धार्थ विलास भावळे वय 25 राहणार मातोश्रीनगर वांगी रोड परभणी. अकबर मेहबूब शेख वय 25 राहणार निकाळजे वस्ती बानेरगाव बालेवाडी स्टेडियम जवळ तालुका हवेली अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. तर खुनी हल्ल्यात जखमी झालेला प्रशांत महादेव शेंडगे वय 24 मूळ राहणार शिवडे तालुका कराड याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.